खराब रस्त्यावरून गाडी घसरली, गाडीवरून बापलेक खाली पडले आणि बापाच्या डोळ्या देखत चिमुकला चिरडला गेला। राज्यात कित्येक रस्त्यांवर सध्या नजर जाईल तिथं खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत आणि याच खड्ड्यांमध्ये लोकांचे जीवही जात आहेत। मागच्या काही महिन्यात नाशिक जिल्ह्यात एका पाठोपाठ एक खड्ड्यांमुळे अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाला आणि राज्यभर चर्चा झाली। पण आता पिंपरी चिंचवड मध्येही अशीच एक संतापजनक घटना घडली आहे। बालेवाडी म्हाळुंगे परिसरातील धोकादायक बनलेल्या रस्त्यावर सोमवारी एका 11 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे। नेमकं काय घडलं सविस्तर समजून घेऊ। मंडळी, आधी हा धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ पहा। घडलं असं की सोमवारी 17 ऑगस्टला पिंपरी चिंचवड मध्येच राहणारे संदीप पाटोळे हे आपल्या 2 मुलांना घेऊन ट्युशनला सोडण्यासाठी निघाले होते। या वेळेला ते म्हाळुंगे येथील ग्रीनकोट सोसायटी समोरच्या दुर्गा कॅफे जवळून जात होते। सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे ते एका आयशर ट्रकला डाव्या बाजूनं ओव्हरटेक करत होते आणि याच ठिकाणी खराब रस्त्यांमुळे त्यांची दुचाकी अनियंत्रित झाली आणि घसरून ते खाली पडले। संदीप पाटोळेंसोबत त्यांची दोन्ही मुलंही खाली पडली। या वेळेला संदीप पाटोळेंचा 11 वर्षांचा मुलगा रिषभ हा थेट बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडला। हे दृश्य पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला। अगदी काही क्षणात संदीप पाटोळे उठले आणि मुलाला उचलायला गेले, पण तोपर्यंत तो गंभीर जखमी झालेला होता। हा अपघात दिसताच आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले। आयशर चालकानंही आपलं वाहन बाजूला घेत थांबवल्याचं व्हिडिओत दिसतंय। काही वेळातच रिषभला दवाखान्यात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। या सगळ्या घटनेवर आता पोलीस नेमकं काय म्हणतायत ते ऐका। काल संध्याकाळी साधारणतः 6 वाजताच्या सुमारास संदीप पाटोळे त्यांच्या 2 मुलांना घेऊन बाईकवरून त्यांना क्लासमध्ये सोडण्यासाठी निघाले होते। त्यांची बाईक या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांना मागून गाडीचा धक्का लागला, त्या टेम्पोचा आयशरचा, आणि गाडी स्लिप झाल्यानंतर गाडी पडल्यामुळे त्यांच्या मुलाच्या अंगावरून गाडी गेली, जखमी झाला गंभीर। त्यांनाही दुखापत झाली। त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं असता त्या मुलाला मयत घोषित करण्यात आलेला आहे। त्यानुसार त्यांच्या तक्रारीवरून आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास आपण चालू केलेला आहे। सर, ज्या पद्धतीने सीसीटीव्ही दिसत आहे त्याच्यामध्ये ट्रकचा धक्का लागल्याचं तसं प्रथमदर्शनी दिसत नाही। ॲक्च्युली हा जो घटना जी घडलेली आहे ती रस्त्याच्या दुरावस्थेमुळे घडलेली आहे। ज्या संबंधित यंत्रणा आहेत, पुणे महानगरपालिका असेल किंवा ज्याच्यावर ही जबाबदारी येते, त्यांना या संबंधी काही तुम्ही दोषी ठरवणार आहात का? त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार? सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जे तक्रारदाराने दिलेली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार जे आपण म्हणताय फुटेज वगैरे ते पाहून पुढील आम्ही तपास करीत आहोत। रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल म्हणत असाल तर यापूर्वीच आपण हे सदर रस्ता खराब असल्याबाबत महानगरपालिकेला देखील पत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही पुढील चौकशी करून कारवाई करत आहोत। एकूणच पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले महाकाय खड्डे, त्यामध्ये साचणारं पाणी आणि वाहन चालकांसाठी मृत्यूचे सापळे बनलेले रस्ते। वारंवार तक्रारी करूनही पालिका आणि संबंधित प्रशासनाकडून या खड्ड्यांची वेळेत डागडुजी केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस तपासात नेमकं काय समोर येणार आणि जर यात प्रशासन दोषी आढळलं तर काय कारवाई होणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागून आहे। पिंपरी चिंचवडहून झैद मेमनसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत।